सुट्टी संपली आणि कामं सुरू झाली. बरोबर आहे ना? एवढे दिवस मुलांना सुट्ट्या होत्या तर आपण सुद्धा मस्त रिलॅक्स होतो. सगळी कामं आरामात होत होती. पण आता परत पुन्हा सगळी तीच गडबड सुरू होणार आहे, तीच धांदल सुरू होणार आहे. आणि याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का? सकाळचं आपलं जे काही प्लॅनिंग आहे ना, ते सगळं विस्कळीत होत राहतं. तर त्याच्यासाठीच मी आज एक छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर ही रेसिपी म्हणजेच मी आज तुमच्याबरोबर प्रीमिक्स शेअर करणार आहे. हे प्रीमिक्स जर तुम्ही करून ठेवलं तर सकाळच्या वेळेत तुमची जी काही गडबड होत होती, जी काही धांदल होत होती, ती अजिबात होणार नाही. झटपट असा तुमचा नाश्त्याचा प्रकार तयार होणार आहे. चला तर मग हे प्रीमिक्स कशाचं आहे आणि ते कसं करायचं ते पाहूयात. आपण गॅस ऑन केलेला आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. इथं तुम्ही बारीक किंवा मोठा कोणताही रवा वापरू शकता. मी थोडासा मोठा असा हा रवा वापरलेला आहे. हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. काय होतं, ज्यावेळेस आपण उपम्याचं प्रीमिक्स तयार करतो त्यावेळेस एक टीप आहे महत्त्वाची, ती लक्षात ठेवायची, जेणेकरून तुम्ही जे प्रीमिक्स तयार केलेलं आहे ते जास्त दिवस आहे तसं राहतं, त्याचा उग्र वाससुद्धा येत नाही. ती टीप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे प्रीमिक्स तयार करताय त्या प्रोसेसमध्ये तेलाचा वापर अजिबात करायचा नाही. तूप वापरायचं. तुपाचा जो सुगंध आहे तो दीर्घ काळापर्यंत आहे तसा टिकून राहतो. पण तेलाचं बघा, तुम्ही एखादा पदार्थ आपण करून ठेवला असेल आणि जर तो हवाबंद ठेवला तर एक असा उग्र किंवा एक वेगळा असा वास येतो. तर तसा येऊ नये यासाठी आपण तुपाचा वापर करणार आहोत. लगेचच तूप टाकायचं नाही आहे. अगोदर हा रवा आपण हलका भाजून घेऊ आणि नंतर तूप वापरणार आहे. रवा चांगला गरम झालेला आहे. आता याच्यामध्ये मी तूप टाकून घेते, साधारण 2 चमचे. या स्टेजला खरं तर तूप टाकणं आहे ना ऑप्शनल आहे. पण काय होतं माहिती आहे का, तुपामुळे आपलं जे उपीट आहे ना ते छान असं मोकळं होतं. त्यामुळे तूप वापरायचं. मंद ते मध्यम आचेवरती आपण हा रवा भाजून घेतलेला आहे. रव्याचा रंग तुम्ही बघू शकता, हलकासा तांबूस रंगावरती हा भाजून घेतलेला आहे. काय होतं ना, रवा आहे ना भाजताना खूप जास्त गडबड करायची नाही. अगदी व्यवस्थित शिस्तीत रवा भाजायचा, म्हणजे आपला होणारा जो पदार्थ आहे तो सुद्धा अगदी खमंग अशा पद्धतीचा होतो. हा रवा काढून घेते. कढईमध्ये आता आपण परत एकदा तूप टाकून घेतोय. प्रीमिक्स करण्यासाठी ज्यावेळेस आपण फोडणी तयार करत असतो ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये तेलाचा वापर किंवा तुपाचा जो काही तुम्ही करणार आहेत ना फोडणीसाठी तो कमी करायचा. रेग्युलर आपण फोडणी करताना जेवढं तेल वापरतो त्याच्यापेक्षा कमी वापरायचं. आपलं तूप गरम झालेलं आहे. मोहरी, अर्धा चमचा जिरं, खूप सगळा कढीपत्ता. आता इथं हिरवी मिरची टाकतोय आपण. तुम्हाला कितपत ते तिखट हवंय त्या हिशोबाने हिरवी मिरची टाकायची आहे. आणि आपण जो ओला कांदा वापरतो तशा पद्धतीचा कांदा न वापरता या प्रीमिक्ससाठी अशा पद्धतीनं आपण सुकवून घेतलेला कांदा वापरतोय. जनरली आपण हा कांदा आपल्या काळ्या मसाल्यामध्ये वगैरे वापरतो, त्यासाठी हा कांदा उन्हामध्ये सुकवून घेतो. तर तशाच पद्धतीचा कांदा आपल्याला यासाठी लागतो. पण कांद्याच्या अगोदर आहे ना माझे शेंगदाणे घेतलेले कच्चे आहेत, त्यामुळे मी हे शेंगदाणे आधी टाकून घेते, म्हणजे तेलामध्ये ते तळले जातील. इथं तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता. आणि ही तयार करतोय ना ती फोडणी चांगली मस्त कडक अशा पद्धतीची आपल्याला करायची आहे. तर यामध्ये आपण हा कांदा टाकून घेतोय. तुम्ही तर आपली फोडणी बघताय, असं खूप जास्त त्याला तूप नाही आहे, एकदम अशी मोकळी सळसळीत अशा पद्धतीची आपली ही फोडणी तयार होती. आणि जो मी सुकलेला कांदा टाकलेला आहे की नाही तो सुद्धा चांगला कडक होऊ देते. म्हणजे कडक झाला म्हणजे ज्यावेळेस आपण त्या प्रीमिक्सपासून उपीट करू ना तर त्यावेळेस तो जो कांदा आहे तो तुम्हाला कच्चा जाणवणार नाही. आता याच्यामध्ये आपण हळद टाकतोय, थोडीशी हळद. या तयार फोडणीमध्ये आता हा भाजलेला रवा टाकून घेऊ आणि मीठ टाकायचं आहे. एकदा हलवून घेऊयात. 1 मिनिटासाठी आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे. हे अशाच पद्धतीनं आपण हलवून घेतोय. तर इथे ना आपलं हे उपीटाचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता एक महत्त्वाचा पार्ट येतो, तो म्हणजे हे प्रीमिक्स आता स्टोअर कसं करायचं आणि किती दिवसांसाठी आपण हे स्टोअर करू शकतो. तर काही नाही, तयार केल्यानंतर पूर्णपणे याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. एखाद्या काचेच्या एअरटाईट भरणीमध्ये तुम्ही याला भरून ठेवू शकता.
फ्रीजच्या बाहेरसुद्धा साधारण 3 महिन्यासाठी हे राहतं, पण फ्रीजमध्ये जर ठेवलं तर आपण म्हणतो ना ते एक प्रिकॉशन म्हणून सुद्धा, आणि जास्त दिवससुद्धा ते राहू शकतं. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल, फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरीही चालेल. आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न, की आता हे प्रीमिक्स तर तयार केलं, पण याच्यापासून उपीट तयार कसं करायचं? तयार प्रीमिक्सपासून इन्स्टंट उपीट करण्यासाठी इथं आपण काय करत आहोत, 1 कपापासून तयार करणार आहोत ना, तर 1 कप प्रीमिक्ससाठी आपल्याला इथे 2 कप पाणी वापरायचं आहे. तर त्यामुळे हे पाणी अगोदर आपण गरम करायला ठेवतो आहे. पाण्याला चांगली छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण हे प्रीमिक्स यामध्ये टाकणार आहोत. गॅस कमी करायचा, हलवून घेऊया. काहीच नाही, आपल्याला फक्त हे एवढंच करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रीमिक्स तयार करून ठेवता ना, त्यावेळेस फक्त पाणी गरम करायचं आहे आणि त्यामध्ये हे प्रीमिक्स टाकायचं आहे. त्याला शिजण्यासाठी साधारण 1-5 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे. झटपट असं आपलं 5 मिनिटात उपीट तयार होतं. आता बऱ्याचशा जणांची मुलं हॉस्टेलवरती राहतात, परगावी राहतात, परदेशात राहतात, तर तिथं काय होतं, घरचे जे काही पदार्थ आहेत ते त्यांना मिळत नाही. आणि अशा वेळेस जर तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय केली, त्यांना जर हे प्रीमिक्स दिलं तर नक्कीच त्यांना खूप फायदेशीर असं ठरणार आहे. काय होतं, बाहेरचं खाऊन सुद्धा ही मुलं बोर होतात आणि बाहेरचे पदार्थ तर कसे असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात किंवा शरीरासाठी ज्या गोष्टी घातक आहेत त्याचासुद्धा वापर यामध्ये केला जातो. आणि तुम्ही तर बघताय, आपल्याला काही जास्त सायास करायचा नाही आहे, अट्टहास करायचा नाही आहे. अगदी इन्स्टंट अशा पद्धतीनं तयारसुद्धा हे प्रीमिक्स आपण घरीच करू शकतो. चला, कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर आत्ताच लाईक करा आणि आता इकडं या आणि उपीट बघा. इथं बघा, हे आता अशा पद्धतीचं आपलं तयार झालेलं आहे. काय आहे ना, याला झाकून ठेवते आणि एक मस्त याची वाफ काढून घेते. वाव, मस्तच. म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं हे उपीट तयार झालेलं आहे. मस्त मऊ लुसलुशीत अशा पद्धतीचं. आणि हां, आता मीठ इथे मी अंदाजे टाकलेलं आहे. हवं तर तुम्ही थोडंसं टेस्ट करून इथं कमी जास्त करू शकता. चला, तर हे उपीट आता आपण टेस्ट करून बघूयात. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, तुम्हाला जर अशाच पद्धतीच्या रेसिपीज खूप सगळ्या आहेत माझ्याकडे, जर तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंट करून सांगा. याच्यानंतरची रेसिपीसुद्धा तुम्हाला जी हवी आहे तीच येईल. मस्त गरम आहे, छान मऊ लुसलुशीत झालं आहे, तिखटसुद्धा झालं आहे. आणि मी तुम्हाला म्हटलेलं की मीठ मी थोडंसं अंदाजे टाकलेलं आहे, पण ते सुद्धा अगदी बरोबर पडलेलं आहे. अगदी परफेक्ट असं आपलं हे प्रीमिक्स तयार झालं आहे.